हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायपोलर डिसऑर्डरबद्दल बोलणार आहोत. बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय, बायपोलर डिसऑर्डरचे कॉजेस काय काय असतात, बायपोलर डिसऑर्डरचे सिम्पटम्स काय काय असतात आणि कशा प्रकारे बायपोलर डिसऑर्डरची ट्रीटमेंट होते. बायपोलर डिसऑर्डर हा बेसिकली एक सायकॅट्रिक इलनेस आहे, ज्याच्यामध्ये नावानिशीच आपल्याला कळतं की बायपोलर म्हणजे दोन पोल्स असतात. एका पोलला डिप्रेशन असतं आणि एका पोलला म्हणजे इफ यू कॅन सी की एक पोल खाली आणि एक पोल वर. एका पोलमध्ये डिप्रेशन आणि एका पोलमध्ये मॅनियाक एपिसोड्स असतात. हे दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याला बायपोलर डिसऑर्डर असं म्हणतो. आता हा डिप्रेशन म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच झालं असेल, पण मॅनिया म्हणजे काय किंवा मॅनियाक एपिसोड्स म्हणजे काय आहे ते आता आपण बघूया. मॅनियाक एपिसोड्सच्या आधी आपण हे बघूयात की बायपोलर डिसऑर्डर जो आहे तो बेसिकली 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेला गेलेला आहे. म्हणजे जर का आपण सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हच्या पॉईंटने बघितलं गेलं तर बायपोलर डिसऑर्डर इज बेसिकली कॅटेगराइज्ड इंटू 3 टाइप्स. त्याच्यामधला जो पहिला आहे त्याला म्हणतात बायपोलर 1 डिसऑर्डर, जो दुसरा आहे त्याला म्हणतात बायपोलर 2 डिसऑर्डर आणि जो तिसरा आहे त्याला म्हणतात सायक्लोथायमिया. आता बायपोलर 1 डिसऑर्डर जो आहे तर बायपोलर 1 डिसऑर्डर इट बेसिकली कन्सिस्ट ऑफ द मॅनियाक एपिसोड अँड द मेजर डिप्रेसिव्ह एपिसोड्स. बायपोलर 2 डिसऑर्डर इट कन्सिस्ट ऑफ हायपोमॅनिक एपिसोड अँड मेजर डिप्रेसिव्ह एपिसोड आणि सायक्लोथायमिया बेसिकली इट कन्सिस्ट ऑफ मॅनियाक हायपोमॅनिक एपिसोड आणि सब सिंड्रोमल डिप्रेशन. आता मॅनियाक एपिसोड्स आणि डिप्रेसिव्ह एपिसोड्स हे जे असतं हे बायपोलर 1 डिसऑर्डरमध्ये दिसून येतं. हायपोमॅनिक एपिसोड्स जर का आपण म्हणायला गेलो की त्याच्यामध्ये जर का कॅटेगराइज जर का आपण बघितलं गेलं तर बायपोलर डिसऑर्डर 2 जो आहे तो बायपोलर डिसऑर्डर 1चा माइल्डर व्हर्जन आहे आणि सायक्लोथायमिया जो आहे तो परत बायपोलर 2चा माइल्डर व्हर्जन आहे. आता मॅनियाक एपिसोड म्हणजे काय आणि डिप्रेसिव्ह एपिसोड्स म्हणजे काय, त्याचे सिम्पटम्स बेसिकली काय काय आहेत ते आपण बघूयात. जेव्हा आपण मॅनियाक एपिसोड्स बद्दल बोलतो तेव्हा मॅनियाक एपिसोड्समध्ये काही सिम्पटम्स असतात की ज्या सिम्पटम्सच्या आधारावरती आपण पेशंट मॅनियाक एपिसोडमध्ये आहे किंवा पेशंटला बायपोलर डिसऑर्डर झालेला आहे हे डायग्नोज करतो. मग आता हे जे मॅनियाक एपिसोडचे सिम्पटम्स आहे हे मॅनियाक एपिसोडचे सिम्पटम्समध्ये काय काय असतं तर पहिलं आहे डिस्ट्रॅक्टिबिलिटी, त्याच्यानंतर आहे ग्रँडिओज डिल्युजन म्हणजे जे व्यक्ती असतो मॅनियाक एपिसोडमध्ये त्याला डिल्युजन ऑफ ग्रँडिओसिटीज होतं. त्याच्यानंतर फ्लाईट ऑफ आयडियाज, त्याच्यानंतर टॉकेटिव्हनेस, त्याच्यानंतर फील्स फ्रेश, स्लीपलेस बट फील फ्रेश म्हणजे झोप खूप कमी लागते तरी सुद्धा तो व्यक्ती खूप कमी म्हणजे झोप खूप कमी असते त्या व्यक्तीला तरी सुद्धा तो खूप फील फ्रेश करतो. खूप टॉकेटिव्हनेस असतं, खूप बडबड अति बडबड करणं साधारणतः त्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. डिप्रेसिव्ह एपिसोडमध्ये जर का बघितलं आपण तर त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात मोठा सिम्पटम जसं मी सांगितलं की डिप्रेस्ड मूड आणि दुसरा म्हणजे ॲनिडोनिया म्हणजे लॉस ऑफ इंटरेस्ट इन द प्लेजरेबल ॲक्टिव्हिटीज. या 2 गोष्टी आपल्याला दिसून येतात. हायपोमॅनियाचं जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा हायपोमॅनियामध्ये सुद्धा सेम मॅनियाचे सिम्पटम्सच प्रेझेंट असतात, फक्त त्याची सिव्हिअरिटी जी असते ती थोडीशी कमी प्रमाणामध्ये असते. आता जेव्हा आपण मॅनियाचा डायग्नोसिस करतो तेव्हा मॅनियाचा डायग्नोसिस करण्यासाठी आपल्याला साधारणतः 7 दिवस लागतात. म्हणजे हे जे सिम्पटम्स होते डिस्ट्रॅक्टिबिलिटी आहे, फ्लाईट ऑफ आयडियाज आहे, टॉकेटिव्हनेस आहे, त्याच्यानंतर स्लीपलेस बट फील फ्रेश आहे, त्याच्यानंतर डिल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी आहे, हायपर सेक्शुअलिटी आहे, हे जे काही सिम्पटम्स आहेत हे सिम्पटम्स जर का आपल्याला साधारणतः 1 वीक म्हणजे साधारणतः 7 दिवस जर का दिसत असतील तर ते आपण मॅनिया म्हणून डायग्नोज करू शकतो. हायपोमॅनियाच्या एपिसोडमध्ये हे सेम सिम्पटम्स असतात पण त्याचा जो डायग्नोस्टिक क्रायटेरिया असतो तो साधारणतः 4 दिवसाचा असतो अकॉर्डिंग टू DSM-5 दॅट इज डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल हेल्थ डिसऑर्डर. त्यांच्यानुसार डिप्रेशनला जर का आपल्याला ट्रीट करायचं असेल तर डिप्रेशनचे जे आपले सिम्पटम्स आहे तर डिप्रेशनचे सिम्पटम्स साधारणतः आपल्याला 2 वीक दिसायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये ॲनिडोनिया आहे, त्याच्यानंतर डिप्रेस्ड मूड आहे, त्याच्यानंतर मग लॉस ऑफ लिबिडो आहे, त्याच्यानंतर ॲपिटाईट लॉस आहे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम इन स्लीपिंग आहे किंवा इन्सोमेनिया आहे, त्याच्यानंतर वर्थलेसनेस आहे, होपलेसनेस आहे, हेल्पलेसनेस आहे, सुसायडल आयडिएशन्स आहेत. हे जे काही डिप्रेशनचे आपल्याला सिम्पटम्स आहेत हे डिप्रेशनचे सिम्पटम्स आपल्याला साधारणतः 2 आठवडे दिसायला पाहिजे.
मॅनिॲकचा जेव्हा बायपोलर डिसऑर्डरचा जो पेशंट असतो त्याला डायग्नोज करताना साधारणतः आपल्याला असं होऊ शकतं की जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा पेशंटला मॅनिॲकचा एपिसोड ऑलरेडी आलेला असू शकतो, किंवा जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा तो डिप्रेसिव्ह एपिसोड्समध्ये असू शकतो. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपण पेशंटचं मेंटल हेल्थ एक्झामिनेशन घेतो त्या मेंटल हेल्थ एक्झामिनेशनमध्ये आपल्याला आधी पेशंटला मॅनिॲक एपिसोड येऊन गेलेला आहे की नाही हे विचारणं खूप गरजेचं असतं. कारण आधी जर का पेशंटला मॅनिॲक एपिसोड येऊन गेलेला असेल तर त्याच्या तीव्रतेनुसार आपल्याला डायग्नोज करावं लागतं की वेदर पेशंट इज हॅव्हिंग बायपोलर 1, वेदर द पेशंट इज हॅव्हिंग बायपोलर 2 डिसऑर्डर. आता आपण सायक्लोथायमियाबद्दल जर का बोलायला लागलो तर सायक्लोथायमियाला डायग्नोज करण्यासाठी साधारणतः 2 वर्ष असतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं की हायपोमॅनियक एपिसोड्स असतात पेशंटला आणि सब सिंड्रोमल डिप्रेशन, म्हणजे डिप्रेशनचे सिम्पटम्स तर असतात पण त्याची तीव्रता ही खूप कमी असते. काही वेळेस लोकांना असं वाटतं की याचा स्वभावच असा आहे किंवा ही व्यक्ती पहिल्यापासूनच अशी आहे. त्याच्यामुळे सायक्लोथायमिक एपिसोडमध्ये जर का सब सिंड्रोमल डिप्रेशन आणि हायपोमॅनिकचे एपिसोड जर का पेशंटला साधारणतः 2 वर्षांपासून जर का दिसून येत असतील तर आपण त्या पेशंटला सायक्लोथायमिक डिसऑर्डर म्हणजेच इट कम्स अंडर बायपोलर डिसऑर्डर असं डायग्नोज करू शकतो. आता जर का आपण कॉजेस जर का बघितले गेले बायपोलर डिसऑर्डरचे तर बायपोलर डिसऑर्डरचे कॉजेस त्याच्यामध्ये पहिलं असू शकतं की जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, म्हणजे डिसऑर्डर रन्स इन द फॅमिलीच्या एखाद्या व्यक्तीला जर का आधी कोणता मानसिक आजार झालेला असेल तर इट मे हॅपन की पेशंटला सुद्धा तो मानसिक आजार होऊ शकतो. तोच आजार होईल असं काही नाहीये, पण केव्हा आजाराची तीच तीव्रता असेल असंही काही नाहीये, पण जेनेटिक प्रीडिस्पोजिशन हे त्याच्यामधलं एक फॅक्टर असू शकतं. दुसरं जे फॅक्टर आहे ते आहे न्यूरोट्रान्समिटर्स, म्हणजे केमिकल इम्बॅलन्सेस. आपल्या ब्रेनमध्ये असे काही केमिकल्स असतात की ज्याच्या लेवल्स जेव्हा खालीवरती होतात, म्हणजे केमिकल्सची लेवल जेव्हा ऑप्टिमल लेवलपेक्षा खाली होते किंवा ऑप्टिमल लेवलपेक्षा जास्त इन्क्रीज होते, if the chemical level decreases by the optimal level or if the chemical level increases by its optimal level, तर त्याच्यामुळे रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स आहे ते आपल्याला होऊ शकतात. बायपोलर डिसऑर्डरमध्ये जर का आपण बघितलं गेलं तर जो सेरोटोनिन नावाचा जो न्यूरोट्रान्समीटर आहे त्या सेरोटोनिन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरची लेवल जेव्हा ऑप्टिमल लेवलपेक्षा खालीवर होते, सेरोटोनिनची लेवल जर का ऑप्टिमल लेवलपेक्षा खाली झाले तर पेशंटला डिप्रेसिव्ह एपिसोड येतो. आणि सेरोटोनिन न्यूरोट्रान्समीटरची लेवल जर का ऑप्टिमल लेवलपेक्षा वरती गेली तर पेशंटला मॅनिॲक एपिसोड्स होऊ शकतात. त्याच्यामुळे सेरोटोनिन हा न्यूरोट्रान्समीटर इट इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर बायपोलर डिसऑर्डर. आणि तिसरी गोष्ट ती जी बघितली गेलं तर ती आहे म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असे काही असतात की ज्याच्यामुळे सुद्धा हे आजार होऊ शकतात. त्याच्यानंतर आता आपण बघूयात की या आजारावरची म्हणजे बायपोलर डिसऑर्डरवरची ट्रीटमेंट बेसिकली काय आहे. आता ट्रीटमेंट भाग जेव्हा आपण बघतो बायपोलर डिसऑर्डरचा तेव्हा त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातं. एक असते ती फार्माकोथेरपी आणि दुसरी असते ती सायकोथेरपी. आता जेव्हा आपण फार्माकोथेरपीबद्दल बघतो तेव्हा मॅनिक एपिसोडमध्ये जेव्हा पेशंट असतात किंवा पेशंटला काही प्रकारचे डिल्युजन्स होत असतात तेव्हा त्याच्यामध्ये जे सायकॅट्रिक डॉक्टर्स असतात ते पेशंटला अँटीसायकोटिक्स आणि मूड स्टेबिलायझर्स देतात. मूड स्टेबिलायझर आणि अँटीसायकोटिक्स जेव्हा पेशंटला दिले जातात तेव्हा पेशंटची जी लेवल बदललेली असते, म्हणजे पेशंट जेव्हा एक्स्ट्रीम मॅनिक एपिसोड्समध्ये गेलेला असतो तेव्हा ती लेवल मध्ये म्हणजे पेशंटला तिथून बाहेर काढण्यासाठी अँटीसायकोटिक्स आणि मूड स्टेबिलायझर हेल्प करतं. त्याचप्रमाणे जेव्हा पेशंट एक्स्ट्रीम डिप्रेशनमध्ये गेलेला असतो तेव्हा पेशंटला अँटी डिप्रेशन देणं सुद्धा गरजेचं असतं. या सगळ्यामध्ये पेशंटला झोपेचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्यानुसार सुद्धा मग ओरल मेडिकेशन्स डॉक्टरकडनं दिले जातात. त्याच्यानंतर सायकोथेरपीबद्दल जर का बघायचं झालं तर मग त्याच्यामध्ये CBT ही जी सायकोथेरपी आहे आणि फॅमिली थेरपी आहे या दोन्ही सायकोथेरपीमध्ये इन्क्लूड केलेले जातात. CBT सुद्धा पेशंटला दिली जाते. CBT थ्रू जेव्हा पेशंट थोडासा बरा होतो तेव्हा CBT थ्रू पेशंटचं काउन्सिलिंग केलं जातं आणि जे काही स्ट्रेसर्स असतील किंवा जे काही स्ट्रेस फॅक्टर्स पेशंट्समध्ये असतील ते बाहेर काढून त्याच्यावरती वर्कआउट केलं जातं. त्याचप्रमाणे फॅमिली थेरपीसुद्धा दिली जाते की जेणेकरून
नातेवाईक जे असतात पेशंटचे त्यांना समजणं सुद्धा गरजेचं आहे की ही डिसऑर्डर काय आहे, कशी आहे आणि त्याला कशा प्रकारे ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तर या ज्या 2 थेरपीज आहेत या बेसिकली बायपोलर डिसऑर्डरमध्ये आपण यूज करतो. याचप्रमाणे ECT जे आहे म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी आहे, ती इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह ट्रीटमेंटसुद्धा पेशंटला दिली जाते, ज्याच्यामुळे पेशंटमध्ये बराचसा चांगला फरक पडू शकतो आणि जे पुढचे जे प्रोग्नोसिस असतात पेशंटचे ते चांगले होतात. आता बायपोलर डिसऑर्डर आपण जेव्हा ॲक्च्युअल डायग्नोज करतो तेव्हा बायपोलर डिसऑर्डर डायग्नोज करताना पेशंटला डिप्रेसिव्ह एपिसोड विथ मॅनियाक एपिसोड हे सुद्धा प्रेझेंट असलं पाहिजे. मग कधी कधी असं होतं की आधी ऑलरेडी पास्टमध्ये डिप्रेसिव्ह एपिसोड पेशंटला येऊन गेलेला असतो आणि त्याच्यानंतर मॅनियाक एपिसोड्स पेशंटमध्ये येतात. त्याच्यामुळे हिस्ट्री टेकिंगच्या वेळेस मॅनियाक एपिसोड आणि तो किती काळा वेळासाठी आलेला होता आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स होते किंवा डिप्रेसिव्ह एपिसोड जर काय येऊन गेला असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स होते आणि त्याचा जो म्हणजे कालावधी होता तो साधारणतः किती वेळाचा होता हे सुद्धा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसारच आणि सिम्पटम्सच्या बेसिसच्या नुसार आपण पेशंटला बायपोलर डिसऑर्डरमध्ये नेमकं कोणतं आहे, बायपोलर 1 आहे, बायपोलर 2 आहे की सायक्लोथायमिक डिसऑर्डर आहे हे आपण डायग्नोज करू शकतो. सो यासाठी एवढंच. थँक्यू.